सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा येथील आदिवासी कुटुंबावर होत असलेला अन्याय अत्याचार अनेक वेळा तक्रार दाखल करूनही न्याय मिळत नसल्यामुळे 8 दिवसांमध्ये न्याय न मिळाल्यास हे आदिवासी कुटुंब या जाचकाला होणारा त्रास अन्यायाला कंटाळून मुलाबाळासहित आत्महत्या करून संपवणार आपली जीवनयात्रा याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहील असं आदिवासी कुटुंबानं सांगितलं आहे। टिटवी पळसखेडा या शिवारामध्ये मोठ्या साठवण तलावाचं काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी शेतजमीनमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आरोप केला जात आहे। या संदर्भामध्ये या आदिवासी कुटुंबानं वेळोवेळी न्याय हक्कासाठी प्रशासनाकडे तक्रार दाखल करूनही कोणताही न्याय मिळाला नाही। या उलट या साठवण तलावाचे ठेकेदार इंजिनियर यांनी आदिवासी शेतकऱ्यांची कोणतीही संमती न घेता कोणता मोबदला न देता सर्रासपणे त्यांच्या शेतात खोदकाम सुरू करून त्यांची शेतजमीन उद्ध्वस्त करायला सुरुवात केली। हे आदिवासी कुटुंब त्यांना हा प्रकार थांबवण्यासाठी विनंती केली असता त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। शासनानं याची दखल घेऊन लवकरात लवकर हा मनमानी हुकुमशाहीचा कारभार थांबवण्यात यावा आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी विनंती केली जात आहे। या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास हे आदिवासी कुटुंब मुलाबाळासहित आत्महत्या करून जीवनयात्रा संपवणार असल्याचं या कुटुंबाकडनं सांगण्यात आलं आहे। महिना मी कुठे राहतात? टिटवी पळसखेडा। काय प्रकरण तुमच्या जमिनीचा काय वाद सुरू आहे? ते जमीन धरणामध्ये चालली, त्या लोकांनी बळजबरी अतिक्रम करू राहिले, खन्न लावलं ते ना बळजबरीस। तुम्हाला काही मोबाईलला मिळाला नाही का? नाही, काहीच नाही। काय करा मग आम्ही ना? जीव सोडून द्या का फाशी घ्या आणि मरा? काय करणार तुम्ही पुढचं पाऊल आता? आमचे पुढचे पावलं आमचं यश म्हणणं आहे की पैसे भेटा, नाही तर जमीन भेटा, नाही तर मग जीव सोडून देऊ वाटी एनरेस पिऊन घेऊ मरून जाऊ। आत्महत्या करणार आहे का जर हे न्याय नाही मिळाला तर? आत्महत्याच करू, काही कामं नाही धंदे। नाव सांग। शब्बीर जिल्हा तेवढी कुठे राहतात? टिटवी पळसखेडा। काय प्रकरण काय वाद सुरू आहे तुमच्या जमीनचा नेमका? आमच्या जमीनचा यांनी आम्हाला मोबदला देण्याचे हे सांगितलेलं होतं। कोणी? ह्या लोकांनी, साहेब लोकांनी। हां। आणि आम्हाला मोबदला नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या करणार। मोबाईलला दिला नाही त्यांनी? नाही, काहीच नाही दिलं। आमची जमीन खणली। तुमची संमती वगैरे घेतली का त्यांनी? संमती वगैरे काहीच नाही। तुम्हाला काही आश्वासन वगैरे काहीच नाही का? आश्वासन सुद्धा दिलं नव्हतं आम्हाला त्यांना की तुम्हाला जमीनचा मोबदला देऊ आम्ही। तुम्ही या संदर्भात तक्रारी दिलेली आहे का तक्रारी दिले शासनाकडे? 4-5 तक्रारी दिलेले आहे। मग काही न्याय मिळाला नाही का तुम्हाला? न्याय मिळाला नाही आम्हाला। न्याय मिळाला तर ठीक, नाही तर आम्ही मुलं बाळा आत्महत्या करून जीव ठारवू। प्रतिनिधी जब्बार तडवी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।